कापसे मी सर काय म्हणालो जॉईन ते झाले का ऑडिओ म्यूट नेटवर्क? करायला सांग बाकीच्यांना. आनंदराव आनंदराव सर्वांचा ऑडिओ म्यूट करून द्या. फक्त तुमचा, माझा, पाटील सरांचा आणि गेस्टचा चालू हॅलो ठेवा. हॅलो हॅलो आनंदराव. हॅलो 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 आनंद. हॅलो. सर सगळ्यांचा एका ह्याच्यात नाही होत बंद. नाही नाही का? नाही नाही हे नाही, पहा, प्रत्येकाला सांगा ना, प्रत्येकाने ऑडिओ म्यूट करा ना. हा मी सर्वांना हो विनंती चालेल करतो की तसंही चालेल. सर्वांनी आपला ऑडिओ म्यूट करावा. आणि ज्यांचं नाव घेतलं जाईल फक्त त्यांनीच आपला ऑडिओ चालू करावा. हॅलो सर, बेटकर सरांना किती वेळ आहे सर? हा कापसे सर. आनंदराव बेटकर सर. हा सर. हा जॉईन झाले बेटकर का? सर झाले का जॉईन? नाही नाही ते नाही आता दिसले होते ना मला. नाही पुन्हा एक काय, प्रवीण पुन्हा हे सर झालं ना. झालेले आहेत आता. प्रवीण हा. बोलके. प्रवीण बोलके झाला, सचिन महाजन झाला, हेमंतजी झाले, महाजन सर झाले, कोकाटे मॅडम आहेत, मुरतकर सर आहेत. ओके. हो हो तुम्ही हो. आहे, मी आहे. आपले सर पाहा सर. अरे मी आहे ना, मंगळे. हा मंगळे अरे सर. मी आहे मंगळे. हो मंगळे व्ही एस मंगळे. हो आनंद लावतोय सर फोन बेटकर त्यांना. सरांना फोन. हो लावा. हो हो. आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपला माईक जो आहे तो बंद ठेवावा. फक्त पाटील सर, आनंद ढगे, कोकाटे मॅडम यांनी चालू ठेवावा. हा सर जॉईन. मी आहे पाटील सर. आयडी हो धन्यवाद. आयडी सर सांगू का? पाटील सर माझं नाव आहे की 219 नाही? हो कुठे 382 ना. 168 हॅलो. आणि पासकोड आहे 3664. जॉईन. मॅडम आल्या माझ्या. परत जे उशिरा जॉईन झाले आहेत सर्वांना सांगतो की उस्मानाबादवरून निरांजे सर जॉईन झालेले आहेत फिजिक्सचे. त्यांचं आपण सर्व मिळून स्वागत करूया. हॅलो. सर एक वेळा माईक बंद करण्याच्याबद्दल. सर आता आहे का माईक? सर्वांनी माईक बंद अनम्यूट करा. आहे. सर्वांनी कृपया आपला माईक बंद अनम्यूट आहे करावा. सर आता. सर्वांनी कृपया आपला माईक बंद सरांचा माईक करावा. आनंदराव माझा बंद सरांचा माईक झालेला आहे ओपन का? करून द्या ना. नाही चालू आहे मॅडम सरांचा तुमचा. माईक. सरांचं झालं. सरांचा माईक. माझा सुरू आहे का? हो सुरू आहे मॅडम तुमचा. तुमचा माईक सध्या बंद ठेवा. हा नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार सर. असते सर. सर नमस्कार. सर जॉईन झाले सर. हा सुरू सर. करा काप सर. झाले का सर जॉईन? सुरू करा. सरांना घ्या हो, ना झाले, याच्यामध्ये. झाले. हो सर. घेतलं ते आले ना. हा आता तुम्ही पुढील काय नियोजन कराल ते का? हो हा सांगा मी सर. सर्वप्रथम डॉक्टर व्ही डी कापसे, मी IQAC तर्फे आणि महाविद्यालयातर्फे सर्वांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की आजचा हा जो कार्यक्रम आहे
पण महाविद्यालयातील रिसर्च क्लब आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आपण भेटू आली. आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे रिसोर्स पर्सन आलेले आहेत ते डॉक्टर M बेटकर हे रिसोर्स पर्सन आहेत, जे की प्रिन्सिपल आहे श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा या महाविद्यालयाचे, जे महाविद्यालय नांदेड युनिव्हर्सिटी सोबत ॲफिलिएटेड आहे. आणि सरांचा बायोडाटा आपण आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर पाठवलेलाच आहे, त्यामुळे सरांबद्दलची माहिती सर्वांना आहे. आता मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत बी आर पाटील सर यांना स्वागत करावं आणि मार्गदर्शन करावं. हॅलो. तर सगळ्यांना माईक करायला प्लीज माईक बंद करायला सांगा, थोडं डिस्टॉर्शन येत आहे. आणि सर्वांनी प्लीज माईक बंद करावा प्लीज. पाटील सर. अरे कापसे सर, कोणाकडे काम सुरू आहे त्याचा आवाज येऊन झाला ना सगळ्याच्यात. सर. पाटील सर. हॅलो. ठोकपीटचं काम सुरू आहे कोणाकडे हॅलो. तरी. हा नमस्कार सर. हा, बोला पाटील सर. सर्वांना नमस्कार. हो, सर्वांना नमस्कार. आज दिनांक 25 एप्रिल 2020 लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे, तरीही आपण या ठिकाणी आज स्टेट लेव्हल वर्कशॉप, ऑनलाईन वर्कशॉप आयोजित केलेला आहे. ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज राईट याच्यावर आहे. मी सर्वांना की त्यांनी जे कार्यशाळा आहे अतिशय मन लावून ऐकावी व ते जे व्ह्यूज देतील किंवा त्यांचे जे डॉक्टर बेटकर सरांचे या ठिकाणी महाविद्यालयातर्फे IQAC व रिसर्च क्लब तर्फे स्वागत करतो. आणि जास्त वेळ न घेता डायरेक्ट मी बेटकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे व्ह्यूज आमच्या संबंधित हॅलो कापसे सर. हॅलो. हॅलो कापसे सर. ढोकणे सरांना फोन करा. ढोकणे सरांना फोन. ढोकणे सर. कशासाठी? त्यांचे 2-3 हॅलो. वेळा फोन आले, काय प्रॉब्लेम आहे? ओके ओके, ठीक आहे ठीक 2-3 आहे. वेळा फोन आले म्हटलं. हो हो. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर पाटील हे कोर्स कोऑर्डिनेट करत असलेले डॉक्टर कापसे सर आणि आपण सर्व उपस्थित ऑनलाईन वेबसाईटवर असलेले आपण सर्व संशोधक, प्राध्यापक, सर्वप्रथम मी IQAC विभागाला आणि प्राचार्य साहेबांना मी धन्यवाद देतो की लॉकडाऊनचा पिरियड असतानाही सरांनी या वेळेचा सदुपयोग केला आणि एक चांगली अकॅडमिक ऍक्टिव्हिटी आपणासाठी त्यांनी आयोजित केली आणि मला इथे बोलण्याची संधी दिली. खऱ्या अर्थानं हा लॉकडाऊन पिरियड असला तरी आपल्याला याचा उपयोग एका चांगल्या वर्कसाठी करता यावा, जो वर्क आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या देशासाठी भूषणावा असेल असं वर्क म्हणजे पेटेंट या विषयासंबंधी माहिती घेणे. आज मला या ठिकाणी माझ्या संबंधी जे पेटेंटचं वर्क आहे, मला जेवढी माहिती आहे, ज्याप्रमाणे मी हे शो तयार केला आहे तो मी आपल्याला शेअर करतो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ माय प्रेझेंटेशन इज दॅट टू नो IPs अँड IPRs. IPs इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संबंधी माहिती घेणे. टू क्रिएट अवेअरनेस ऑन IPR, टेक अवेअरनेस. लास्टली टू नो द प्रोसेस ऑफ फायलिंग द पेटेंट्स. आपण पुढे जाऊया. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर आपण करूयात IPR म्हणजे काय, टाइप्स ऑफ IPR काय आहेत, IPR बेनिफिट्स काय आहेत, IPR मधले इन्फ्रिंजमेंट काय आहेत, पेटेंट्स काय आहेत, पेटेंट फायलिंग कशी असू शकते, काही पेटेंटचे एक्झाम्पल आणि त्याच्या युजफुल वेबसाईट आपण पाहणार आहोत. स्क्रीनवर जे चित्र दिसतंय आपल्याला ते आहे IPR मधला हा पहिला I आहे. What is I? I is a thinking of a human mind. It is known as the intellect. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टी संबंधी किंवा कुठल्याही गोष्टी संबंधी चर्चा करतो म्हणजे विचार करतो, त्याला आपण इंटेलेक्ट म्हणतो.
जर असं इंटलेक्ट, अशी प्रॉपर्टी, जर असं डोक्यातून आलेल्या विचाराचं जर रूपांतर प्रॉपर्टीमध्ये झालं तर त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. याच्या अगोदर स्लाइडमध्ये ही व्यक्ती काय करते, एक बल्ब बनवायचा प्रयत्न करते, विचार करते. आता त्या व्यक्तीने तो बल्ब बनवलेला आहे. मीन्स द इंटेलेक्ट, द थिंग्स इन द माइंड आर कन्वर्टेड इन टू द प्रॉपर्टी, दॅट इज द इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. अशी प्रॉपर्टी किंवा अशी वस्तू आपण बनवल्यानंतर निश्चितच समाजातल्या काही विकृत व्यक्ती ते आपलं ज्ञान आपल्याला न सांगता, आपली परवानगी न घेता ते चोरून वापरत असतात. तर अशा संबंधी चोरून वापरू नये, आपल्या परवानगीशिवाय वापरू नये किंवा आपल्याला आर्थिक फायदा न होता वापरू नये, अशासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन म्हणतो. आफ्टर द रजिस्ट्रेशन ऑफ IPR, all ways of unauthorized use gets closed. That is the intellectual property IPR. It is the registration of our property, which is intellect property, which we have formed. आता पुढे जाऊयात आपण. There are 7 types of IPRs at present. First is the trademark, second is the trade secret, third is the geographical indications, fourth is the utility or model design, and fifth is the plants breeder right, sixth is the copyright, and seventh is the patent. All these 7 types are of intellectual property, intellectual properties. तर स्क्रीन दिसते तुम्हाला प्लीज? हो सर. हॅलो, हो दिसते सर. हा दिसते सर. स्क्रीन? सर आता निघून गेले. हो सर. दिसते सर काय निघून problem गेली नाही. आता. आता सर स्क्रीन दिसत नाहीये सर. असेल, दिसते ना सर, आली, दिसते आली. ना. आता दिसते आहे सर. आता आली असेल सर. आली सर आता. हो हो. Let us see the first part, which is आनंद trademark. भाऊ, What is trademark? आनंद भाऊ स्क्रीन नाही. तर दिसतं ना सर स्क्रीन? हो. हो सर, सदा दिसून राहिले. आनंद आपल्याकडचा ट्रेडमार्क, ट्रेडमार्क म्हणजे काय? एखाद्या कंपनीने आपलं स्वतःचं बाबांची product screen आहे का market पाहुणे? मध्ये आणण्यासाठी आपला स्वतःचा केलेला, त्यामध्ये कुठलंच अडचण नाही. कुणी आपल्या सोयीनुसार डिझाईन करू शकतो. इथे अमूल मध्ये एक चित्र आहे, कोका कोलाची अशी हे आहे, एक सिग्नेचर आहे, पेप्सीचं दिसते. अशा प्रकारे आपल्याला जे डिझाईन करू वाटेल त्या डिझाईनने ते चित्र करून त्या कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे, दॅट इज द ट्रेडमार्क ऑफ दॅट कंपनी. सेकंड इज अ ट्रेड सिक्रेट. ट्रेड सिक्रेट इज व्हॉट? एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा जो डेव्हलपमेंट झालेला आहे किंवा एखादा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला त्यांच्याकडे सिक्रेट असतो. तो फॉर्म्युला जर आपण रजिस्टर केला तर त्याला काय म्हणतो आपण? ट्रेड सिक्रेट म्हणतो. बिकॉज दॅट्स using that trade secret that organizers have progressed up to this. Third is the geographical indications. Geographical indications म्हणजे काय? आपल्या भागामध्ये एखादी जर वस्तू प्रसिद्ध असेल, प्रोडक्ट असेल, बनवत असेल, हाताने बनवले असेल किंवा नैसर्गिक असेल, तर तो भाग जर तिथे प्रसिद्ध असेल तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा भाग आहे आणि तो जिओग्राफिकल इंडिकेशन या प्रकाराने ओळखला जातो. आता इथं जर पाहिला तुम्ही, पहिला आहे कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूरला बनली जाते. सॅन्डल सोप आहे, मसूर सॅन्डल सोप. ही पुणेरी पगडी आहे, ही हापूस आंबा आहे, दार्जिलिंग टी आहे, तिरुपती लड्डू आहे, ही कांचीपुरम सिल्क साडी आहे. हे सगळे वस्तू त्या भागात बनलेले आहेत आणि त्याला आपण काय त्याचं पेटंट घेऊ शकत नाही. इट इज द पार्ट ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन अँड अप टू धिस पॉइंट देर आर 617 आपल्याकडे इंडिकेशन रजिस्टर. आपण पुढे जाऊ. युटिलिटी किंवा डिझाईन मॉडेल. एखादी 2D किंवा 3D मॉडेल आपण जर बनवलं कुठल्याही वस्तूसाठी, ते दागिन्याची असेल डिझाईन, एखाद्या बॉटलची असेल, एखादं स्ट्रक्चर असेल, तर त्याला काय म्हणतो? इट शुड बी रजिस्टर्ड अँड इट कम्स अंडर द 4th टाइप ऑफ दॅट इज डिझाईन ऑर युटिलिटी मॉडेल. समजा तुम्ही अशा दागिन्याचं डिझाईन जर एखादी जर केलं, ते जर युनिक असेल रजिस्टर्ड केलेलं, तर ते युनिक डिझाईन हे युनिक असल्यामुळे ती व्यक्ती त्या डिझाईनसाठी पाहिजे ती किंमत आपल्याला द्यावी लागते. अनेक मोठ्या स्वर्णकारांकडे या डिझाईन्स कशा असतात? खूप महाग असतात. सोन्याची किंमत कमी आहे, डिझाईनची किंमत महाग आहे. त्याचं कारण काय? इट इज युनिक डिझाईन. सो दॅट इज द 4th इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. अँड 5th इज द प्लांट्स ब्रीडर राईट. आपण जर बीटी कॉटन म्हणतो, वेगळे फुल, वेगळे वनस्पती, हे जे बीज बनवलं जातं, हे प्लांट्स ब्रीडरच्या ऍक्ट मध्ये येतं. आणि जे अशा प्रकारे क्रॉसिंग करून जे प्लांट ब्रीडर राईट बनवतात, प्लांट ब्रीडिंग करतात, वेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये आणतात, त्याला आपण प्लांट ब्रीडर राईट. हा झाला 5वा प्रकार. आता 6वा प्रकार आहे कॉपीराईट. हा शब्द थोडा आपल्याला ऐकण्यात आहे. कॉपीराईट आपल्या पुस्तकावर असतं, अनेक ठिकाणी टीव्हीच्या, व्हिडिओज, फिल्मवर, शो मध्ये, बुक्स मध्ये, विंडोज सॉफ्टवेअर मध्ये, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी मध्ये हा कॉपीराईट असतो. कॉपीराईट हा असा प्रकार आहे की त्याला दिलेला तो अधिकार आहे, जो तो निर्माण करतो त्याला.
परंतु त्याच्या परवानगी असेल तरच आपण लिहिली की आपण ते वापरू शकतो. जसं पिक्चर आहे, मूव्ही आहे, एखादा ड्रामा आहे, बुक्स आहे. कॉपीराइट हा असा प्रकार आहे की एखाद्या देशात कॉपीराइट असं नाही, ती वस्तू ज्या देशात जाईल त्या देशात तो कॉपीराइट लागू होतो, म्हणजे ती युनिव्हर्सल कॉपीराइट. आता आपण पुढे जाऊयात. हे गीत आहे, हे गीत सांगण्याचं कारण असं आहे थांबूयात. त्याचं कारण आहे या गाण्याच्या शेवटी त्यांनी असं लिहिलेलं आहे, नो कॉपीराइट्स इंटेंडेड. म्हणजे हे गीत त्यांनी कॉपीराइट केलेलं नाही आणि इट इज अ फ्री टू यूज एनिवे. आपण कुठल्याही पद्धतीने त्याला वापरू शकतो, त्यासाठी परवानगी घ्यायची गरज नाही. हे गीत पाहिल्यानंतर ते टायटल दिसलं आणि मग हे गीत मी आपल्यासाठी कुठलीही परवानगी न घेता मी इथं आणलेलं आहे. आपण पुढे जाऊन 7वा IPR चा प्रकार म्हणजे पेटेंट. हे जस्ट पेटेंटचं प्रमाणपत्र मी आपल्याला दाखवलेलं आहे. पेटेंट संबंधी आपण सविस्तर जाणार आहोत. पेटेंट इज द 7th IPR. केवळ पेटेंट एवढंच महत्वाचं नाही, तर पेटेंट बरोबरचे हे 6 इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने येणारे अधिकार महत्वाचे आहेत. एक चित्र इथं आपण पाहूयात. हे चित्र माकडाचं आहे. हे चित्र घेतलेलं आहे डेव्हिड जे स्लटर नावाच्या एखाद्या वाईल्ड अॅनिमल फोटोग्राफरने. जेव्हा हे पिक्चर त्यांनी सबमिट केलेला कशाला, विकिपीडियाला, तेव्हा काय झालं, त्याला कॉपीराईटचा अधिकार दिला गेला. मग तो काय म्हटला की हे चित्र मी ते माकडाने काढलेलं, मला कॉपीराईट नको. ते प्रकरण गेलं US कोर्टामध्ये आणि US कोर्टाने जजमेंट असं दिलं की एखादा अधिकार दिल्यानंतर तो अधिकार वापरणारी व्यक्ती सुद्धा तेवढीच पात्र पाहिजे. तो माकड तो अधिकार वापरू शकणार नाही. म्हणून ज्यांनी त्याचा पिक्चर घेण्यासाठी खटपट केली, मेहनत केली, त्या व्यक्तीला त्याचा अधिकार दिला गेला. इट इज द स्टोरी ऑन दी विकिपीडिया. इट इज रिलेटेड टू IPR. आपण पुढे जाऊयात. व्हॉट कॅन वी डू दिस IPR? आपल्याकडे IPR आहे, आपण काय करू शकतो त्याचं? मग आपली जी मुव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी असते, जसं दागिने आहेत, बॉन्ड आहेत, प्लॉट आहे, फ्लॅट आहे, ही जी प्रॉपर्टी आहे इमूव्हेबल आणि मुव्हेबल, या प्रॉपर्टीला जे नियम लागू आहेत तेच नियम IPR या प्रमाणपत्राला लागू आहेत. म्हणजे काय, वी कॅन असाइन IPR. आपण IPR तारण ठेवू शकतो. वी कॅन गिफ्ट दी IPR अँड थर्ड वी कॅन सेल दी IPR. जसं फिजिकल प्रॉपर्टी सारखं आपल्याकडे असलेल्या IPRच्या प्रमाणपत्राला आपण तारण ठेवू शकतो, गिफ्ट देऊ शकतो किंवा सोल्ड करू शकतो. अनेक कंपन्याच्या मिसमॅनेजमेंटमुळे जर समजा त्या कंपनीचं दिवाळखोरीत आली तर त्या कंपनीला आपली फिजिकल प्रॉपर्टी विकायची गरज नाही. तो केवळ त्याच्याकडे असले पेटेंट IPR हे असाइन करू शकतो काही काळापुरती आणि आपली आर्थिक परिस्थिती ही काय करू शकतो, स्टेबल करू शकतो. एवढा तो IPRच्या मागे अधिकार आहे. आता IPR आलेत, आपल्याकडे वस्तू आल्यात, मग त्याचं इन्फ्रिंजमेंट सुद्धा आलेलं आहे. इन्फ्रिंजमेंट म्हणजे काय की त्या वस्तूचं डुप्लिकेशन करून ते मार्केटमध्ये आणणं. जसं प्लॉटची इन्फ्रिंजमेंट काय असते, एखाद्याने अतिक्रमण करणे, तसं IPRच्या बाबतीत इन्फ्रिंजमेंट म्हणजे काय, IPRच्या बाबतीत इन्फ्रिंजमेंट म्हणजे ती वस्तू डुप्लिकेट करून मार्केटमध्ये आणणे, लोकांची फसवणूक करणे. अशा वेळा काय होतं बघा, इथे 2 मोनोग्राम आहेत, मॅकडॉनल्ड्स हे मॅकडॉनल्ड्स, हे दोन्ही 2 मोनोग्राम सारखे दिसतात पण ते 2 सारखे नाहीत. एक ओरिजिनल आहे, एक डुप्लिकेट आहे. पेटीएमचं पण तसंच आहे, इथे दाखवलं. स्टारबक कॉफीचं तेच उदाहरण आहे. इथे 2 मोबाईल्स आहेत. या मोबाईलची स्टोरी अशी आहे, ऍपल नावाच्या कंपनीला असं जेव्हा वाटलं की सॅमसंग कंपनीने आपले काही फीचर्स चोरलेले आहेत, मग ते आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये सॅमसंगला $1 बिलियन हा दंड लावला गेला, त्याची ती फीचर्स IPR चोरल्यामुळे. म्हणजे विनाअधिकृत IPR जर कुणी जर वापरत असेल तर त्याला तशी भरीव तरतूद आहे आणि आपलं नुकसान भरून घेण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. आपण पुढे जाऊया. ही एक स्टोरी आहे. या कुणीतरी मॅडमने एक सूट घातला होता, तो डिझाईन केलेला, ज्याच्यावर करार केला होता की हा सूट माझ्या परवानगीशिवाय दुसऱ्या कार्यक्रमात वापरायचा नाही. परंतु यांनी विनापरवानगी तो कार्यक्रमात वापरल्यामुळे त्यांना 2 करोडचा दावा ठोकण्यात आला त्या मॅन्युफॅक्चररकडून, कारण करार एवढा महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपण पुढे जाऊयात. द लास्ट पार्ट इज द पेटंट वन. आता पेटंट म्हणजे काय, आपण आपलं संशोधन आपण करतो, अत्यंत चांगले इनोव्हेशन आपल्याकडे असतात, परंतु हे इनोव्हेशन पेटंटच्या स्वरूपातून कसं आपल्याला मांडता येतील? जर तसं मांडलं तर ते जगापुढे येतील आणि आपलं आणि आपल्या देशाचं सर्वांचं नाव आणि किती भविष्यमान होऊ शकते. तर पेटंट म्हणजे काय नेमकं? पेटंट इज अ मोनोपोली राईट. तो एकाच व्यक्तीला दिलेला अधिकार आहे, ग्रँटेड टू अ पर्सन, एका व्यक्तीला, हु हॅज इन्व्हेंटेड, ज्याने शोध लावलेला आहे, नवीन, न्यू, नॉवेल अँड युजफुल आर्टिकल. ते नाविन्य असावं, नवीन असावं आणि युजफुल असावं. या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढे, ऑर
इट इज अन इम्प्रुव्हमेंट ऑफ अन एक्झिस्टिंग आर्टिकल. एखाद्या आर्टिकल मध्ये इम्प्रुव्हमेंट जर असेल तर ते इम्प्रुव्हमेंटच्या भागावर सुद्धा आपल्याला पेटंट घेता येतं. किंवा द न्यू प्रोसेस ऑफ मेकिंग अन आर्टिकल. एखादे मेडिकलचं एखादं हे आहे, समजू आपलं औषध आहे, ते औषध ही पण कंपनी बनवते, ही पण कंपनी बनवते, प्रॉडक्ट सेमच आहे. अशा वेळेला त्या प्रॉडक्टचं पेटंट घेता येत नाही, तर त्याच्या प्रोसेसचं घेता येते. म्हणून पेटंट हे एका व्यक्तीला किंवा एका समूहाला दिलेलं ते अधिकार असतो, जेवढ्यांनी रजिस्टर केलं तेवढ्यांना. मोनोपोली राईट आहे, ज्यांनी नाविन्यपूर्ण नवं असं युजफुल आर्टिकल त्यांनी तयार केलेलं आहे, किंवा आहे त्या आर्टिकल मध्ये इम्प्रुव्हमेंट पण केलेली आहे, किंवा नवीन प्रोसेस सांगितलेली आहे. ह्या सगळ्या प्रकाराला पेटंट असं म्हणतात. इट शुड बी कॅपेबल ऑफ इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. त्याचा अर्थ असा आहे, कुठलीही वस्तू जी औद्योगिक क्षेत्रात वापरता येते, फिजिकल अशाच वस्तूचं पेटंट घेता येतं. अँड पेटंट राईट इज ग्रँटेड बाय द गव्हर्नमेंट. आपल्याला मग गव्हर्नमेंट पेटंट ग्रँट करत असतं त्या त्या देशाचं. एक अजून चित्र पाहूयात. हे एक पेटेंटेड कूलर आहे, वॉटर कूलर. हा वॉटर कूलर पेटेंटेड असताना तिथे एक ड्रॉबॅक मला दिसलेला आहे. कुठला ड्रॉबॅक दिसलेला आहे? हा जो पाईप आहे हा सरळ आहे आणि इथे लावलेलं अटॅचमेंट आहे ही थोडी कोनिकल आहे. मग काय होतं, हे तिथं नीट बसत नाही, मग हे पाणी वेस्टेज होतं. मग मला वाटलं की ह्याचं सगळ्याचं पेटंट आहे, पण तुम्ही एवढीच जागा सुधारणा करू शकतो. इथे जे 2 फिगर दाखवलेत नाही, वरची फिगर ही पहिलीची असलेली आहे आणि दुसरी म्हणजे मी सुधारणा केली आहे. मग मला ह्या सुधारणा केलेल्या भागावरच पेटंट घेता येतं, मला एवढी मेहनत करायची गरज नाही. सो इट इज कॅन बी ए इम्प्रूव्ड पेटंट ऑफ दॅट न्यू पेटंट बट ऑन द इम्प्रूव्ड थिंग. आपण पुढे जाऊयात. पेटंट म्हणजे 3 गोष्टीवर अवलंबून आहे. पहिला आहे देअर शुड बी नॉवेल्टी, नाविन्यता पाहिजे, इन्व्हेंटिव्हनेस पाहिजे, त्यामध्ये सुधार पाहिजे, आणि युटिलिटी पाहिजे. त्या 3 गोष्टी असतील तरच पेटंट आपल्याला घेता येतं. देअर शुड बी नॉवेल्टी, इन्व्हेंटिव्हनेस अँड युटिलिटी ऑफ दॅट मॉडेल, देन अँड देन ओनली वी कॅन फाईल अ पेटंट. आपण पुढे जाऊया. व्हॉट इज इम्प्रुव्हमेंट इन अ व्हील? हा पूर्वी व्हील काय होता? इट वॉज फ्रॉम स्टोन, दगडापासून बनला, पुन्हा लाकडापासून बनला, पुन्हा त्याला आरे आले लाकडाचं होतं, वजन कमी केलं गेलं आणि त्यावर एक रबरी ही प्लेट आली, पुन्हा त्याला रबर टायर आलं, आता ट्यूबलेस आलं. अर्थ काय होतो? इट इज ऑल्सो द इम्प्रुव्हमेंट इन द व्हील. पहिल्याला पेटंट आहे, दुसऱ्याला आहे, तिसऱ्याला आहे, चौथ्याला आहे, 5व्याला आहे. म्हणजे एखाद्याने ठरवलं असतं बा चाकावर पेटंट आहे, आपण काय घेऊ शकतो, तसं नाही. चाकावर जरी असलं तरी चाकामध्ये तुम्ही काय सुधारणा केला, त्या सुधारलेल्या भागावर आपल्याला पेटंट घेता येतं. सो देअर शुड बी इम्प्रुव्हमेंट इन दॅट मेन आर्टिकल. आपण जर जगाचा विचार जर केला, आज चायना हा जगाच्या 50% त्याचा वाटा आहे पेटंट फाईल करण्यामध्ये. आपण म्हणतो चायना म्हणजे काय, काहीतरी खेळणी आणतो, खेळणी स्क्रूची असो, एखादी लहान छोटी खेळणी असो, की अगदी मोठं सॅटेलाइट असो, कशाचंही पेटंटला घेतली तर किंमत आणि सर्टिफिकेटला त्याचं महत्व सारखंच आहे. चायना हा जगातल्या 50% एवढे हिस्सेदार आहे, तो एवढे पेटंट दाखल करतो. मग इतर देश त्या मानाने खाली आहेत, US असेल, जपान असेल. आपण पुढे जाऊयात. व्हॉट आर दी सोशल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ पेटंट? पेटंटचे काय फायदे आहेत? पहिला फायदा आहे प्रमोटिंग इनोव्हेशन्स. आपल्याला जास्तीत जास्त इनोव्हेशन करता यावं, पेटंटसाठी आपण जर काम करत असलो तर ते पहिलं त्याचं प्रमोट होतं इनोव्हेशन आपलं. दुसरा भाग आहे इन्व्हेस्टमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ. जर एखाद्या व्यक्तीकडे पेटंट असेल किंवा एखाद्या कंपनीकडे, तर इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स त्याला मिळू शकतात. तिसरा आहे क्रिएटिंग न्यू अँड इम्प्रूव्ड गुड्स दॅट मीट द सोशल नीड्स. आपल्याला पाहिजे असलेल्या अद्ययावत सोयी मिळण्यासाठी आपण शोध लावतो आणि शोध तो पेटेंटेड असतो. म्हणजे पेटेंटेड वस्तू अद्ययावत असायलाच पाहिजे असते. आणि चौथा आहे पेटंट इज कन्सिडर्ड एज अ गुड थिंग इन द मार्केट. एखाद्या कंपनीकडे, एखाद्या फर्मकडे, एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटकडे जर पेटंट असतील तर त्याची दर्जा कार्याचा हा निश्चितच चांगला असतो. आता पुढे जाऊयात आपण. पेटंट्स इन्व्हेन्शेबल पेटंट म्हणजे पेटंट फायलिंग जे आपण करू शकतो त्याचं काय, किती प्रकारचे पेटंट फाईल करू शकतो त्या प्रकारे पाहूयात. देअर इज अ न्यू एनिथिंग अंडर द सन दॅट कॅन बी मेड बाय द मॅन. एखाद्या बनवलेल्या कुठल्याही वस्तूचं आपल्याला पेटंट घेता येतं. पेटंट आता कुठल्याही गोष्टीचं घेता येतं, हा एक विनोद आहे. इथे काय झालेला आहे, पूर्वी असा बेल्ट होता, असा बेल्ट होता, परंतु तो बेल्ट जर आपण इम्प्रूव्ह केला आणि त्यानुसार जर काही सुधारणा झाली तर आपल्याला त्या साध्या बेल्टचं सुद्धा पेटंट घेता येतं. तो पेटंट इज जस्ट अ इम्प्रुव्हमेंट इन एक्झिस्टिंग आर्टिकल. आता कशाचं घेता येते पेटंट बघा. मशीन्स, apparatus or other articles. आर्टिकल म्हणजे लेखी आर्टिकल नाही, वस्तूच्या टाईप मधला आर्टिकल. ती मशीन असेल, apparatus असेल किंवा आर्टिकल असेल, नवीन असेल तर त्याचं पेटंट घेता येतं. किंवा प्रोसेस और मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर, त्याची प्रोसेस जर काही नवीन असेल तर पेटंट घेता येतं. किंवा सॉफ्टवेअर विच इज युज्ड विथ हार्डवेअर, हा एखाद्या हार्डवेअरला ऑपरेट करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं त्याचं पेटंट घेता येतं. नाहीतर फूड प्रॉडक्ट्स, केमिकल्स, मेडिसिन्स अँड ड्रग या सगळ्याचं पेटंट घेता येतं. तुम्ही पहा
केमिकल्स, मेडिसिन्स और ड्रग. एखादं मेडिसिन आहे, हे मेडिसिन अनेक प्रकारच्या केमिकल मधून बनवलं जातं. म्हणजे ते मेडिसिन बनल्यानंतर ते केमिकल्स आपली मूळ प्रॉपर्टी हरवतात. देअर शुड बी न्यू प्रॉडक्ट फ्रॉम दॅट ओरिजिनल प्रॉडक्ट. सो देअर वी कॅन फाईल द पेटंट. आता तुम्ही जर विचार जर केला, लिंबू सरबत आहे, लिंबू सरबत मध्ये साखर, लिंबाचा रस आणि पाणी असतं. आणि मग ह्या जर गोष्टी आपण जर एकत्र केल्या त्याची चव बदलते. परंतु साखरच्या ठिकाणी, लिंबाचा चव लिंबाच्या ठिकाणी, पाणी पाण्याच्या ठिकाणी हे आपण अलग करू शकतो. याचं पेटंट घेऊ शकत नाही. इट इज ऍडमिक्सचर. म्हणून मूळ प्रॉपर्टी जर सोडून नवा पदार्थ बनला तरच आपल्याला पेटंट घेता येतं. आता कुठल्या गोष्टी पेटंट घेता येत नाही ते पाहूया. पहिली गोष्ट नॉन इन्व्हेन्शन्स. जे माहिती आहे त्याचं पेटंट घेता येत नाही. जे कॉन्ट्रॅक्टेड टू नॅचरल लॉज, जे नॅचरल लॉ आज जगात आहेत त्याच्या विरुद्ध कुठले पेटंट घेता येत नाही. किंवा कमर्शियल एक्सप्लॉयटेशन कुणी करायचा प्रयत्न करत असेल अशा वस्तू म्हणून तर त्याचे पेटंट घेता येत नाही. अँड विच इज अगेन्स्ट पब्लिक मोलॅरिटी. पब्लिक मोलॅरिटीच्या विरुद्ध जर ते काम करत असेल त्याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये तर त्याचंही पेटंट घेता येत नाही. दोज विच आर हार्मफुल टू ह्युमन, अॅनिमल, प्लांट लाईफ ऑर एन्व्हायरमेंट. अशा प्रकारचा धोका निर्माण होत असला तर त्याचेही पेटंट घेता येत नाही. किंवा सायंटिफिक डिस्कवरी जे आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्याचं पेटंट घेता येत नाही. आणि कुठल्याही जिवंत वस्तूचं पेटंट घेता येत नाही. लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस ऑकरिंग इन द नेचर. ऑकरिंग इन द नेचर म्हणजे काय? त्याच्यामध्ये असताना त्यातल्या काही भागाचा आपल्याला घेता येतं त्याच्यापासून दूर काढल्यानंतर. आता पुढे जाऊया. आता कशाचं पेटंट घेता येत नाही? मेअर रिअरेंजमेंट ऑर रिअरेंजमेंट. कुठल्या तरी दोन गोष्टी एकत्र लावल्या, काहीतरी सांगितलंय त्याचंही पेटंट घेता येत नाही. मेअर म्हणजे अत्यंत साधं, त्याच्यात काही इनोव्हेशन नसलेलं. पुन्हा सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय ऍडमिक्सचर. ऍडमिक्सचर असलेल्या सबस्टन्स असतील तर घेता येत नाही. पुन्हा प्लांट, एनिमल्स, नैसर्गिक पद्धतीने त्यांचा जन्म झालेला असतो त्याचं पेटंट घेता येत नाही. मेथड ऑफ मेडिकल क्युअर. मेडिकल क्युअरचा इलाज करणाऱ्या पद्धतीचं पेटंट घेता येत नाही. इलाज करण्याची पद्धत म्हणतो मी. स्टेथोस्कोपचं पेटंट घेता येतं, त्याच्या डिझाईन पेटंट घेता येतं, त्याच्या उपयोगितेचं पेटंट घेता येतं. परंतु स्टेथोस्कोप असा लावून उपयोग केला जातो, क्युअर केला जातो, त्या मेथडचं पेटंट घेता येत नाही. इक्विपमेंट्स आर पेटेंटेबल बट द मेथड ऑफ युजिंग दॅट इक्विपमेंट्स टू क्युअर अ पर्सन ऑर ह्युमन बिंग इज नॉट पेटेंटेबल. आपण पुढे जाऊयात. मेथड ऑफ ऍग्रिकल्चर ऑर हॉर्टिकल्चर कल्टिवेशन. कल्टिवेशन करण्याची जी पद्धत आहे शेतीतली, त्याचं पेटंट घेता येत नाही. म्हणजे किती अंतरावर झाड लावायचं, किती अंतरावर रोप लावायचं, किती दिवसांनी फवारणी करायची, ही जी मेथड आहे याचं घेता येत नाही. परंतु फवारणी यंत्राचं घेता येतं, मळणी यंत्राचं घेता येतं, अशा यंत्राचं पेटंट घेता येतं. परंतु त्या पद्धतीचं पेटंट घेता येत नाही. आपण पुढे जाऊयात. एखादा कुठला गेम असतो सहज मनोरंजनाचा, त्याचंही पेटंट घेता येत नाही. किंवा एखाद्याची माहिती सांगण्याची पद्धत आहे, एखाद्या अमिताभचा शो आहे तो सादर करतोय, त्याला त्याचं पेटंट घेता येत नाही, ते कॉपीराईट मध्ये जातं. पुढे ट्रेडिशनल नॉलेज जे आपल्याकडे आहे त्याचं पेटंट घेता येत नाही. मागचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल, आपल्याकडे हळद आहे, या हळदीचे अनेक उपयोग हे पूर्वापार आहेत. अमेरिकेनं सांगितले की हळदीचा हा उपयोग आहे, आम्हाला पेटंट द्या. अमेरिकेला पेटंट मिळालं. पण आपल्या आदरणीय माशेलकर साहेबांनी हळदीचा उपयोग आमच्या भारतात पुरातन कालापासून कसा होत होता, आमच्याकडे ते ट्रेडिशनल नॉलेज आहे, हे सगळे प्रूफ सिद्ध करावं लागलं, तेव्हा कुठे ते पेटंट आपल्याला हळदीचं आपल्याला भारताला मिळालं. म्हणजे काय? द ट्रेडिशनल नॉलेज विच इज एक्झिस्टिंग इन आवर सराउंडिंग दॅट कॅन नॉट बी पेटेंटेड. नंतर आहे ॲटॉमिक एनर्जी इन्व्हेन्शन्स. हे सुद्धा पेटेंटेड करता येत नाही, परंतु त्याची विशिष्ट परवानगी केंद्र सरकारकडून वेगळ्या डिपार्टमेंटची घेतल्यानंतर मग करता येतं. आणि लास्ट आहे टोपोग्राफी ऑफ इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किटची जी डिझाईन काढली असते त्याचं पेटंट घेता येत नाही. आपण पुढे जाऊया, ते उदाहरण सांगतो मी. इट इज पेटेंटेड व्हील. याचं नाव आहे हेडॅक व्हील लिस्ट. म्हणजे काय? एखाद्या ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी, अनेक कर्मचारी येतात, माझा हात दुखलाय, पाय दुखलाय, पाठ दुखलाय, डोकं दुखलाय असं म्हणतो. तशा वेळेला या ऑफिसरनी काय केलं, एक व्हील तयार केला आणि हा व्हील काय केला, या व्यक्तीला ज्याचा कोणाला त्रास होतो त्याचे पाय बांधले असं लटवायचं काम करत होता. अर्थ काय? इट इज पेटेंटेड थिंग. इथं काय फार मोठं इनोव्हेशन नाही, परंतु त्यांनी केलेला हा उपयोग आहे. ह्याचं नाव आहे हेडॅक व्हील लिस्ट. आपण दुसरं उदाहरण पाहूया. ही चित्रात दिसते ती कोंबडी आहे. ह्या कोंबडीला चष्मा बनवला. याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याची थेरी वाचल्यावर कळेल. म्हणजे कोंबडी आणि चष्मा ह्याचं काही नातं नसतं, परंतु त्यांनी त्याचं पेटंट घेतलेलं आहे. 1903 साली त्या कोंबडीच्या चष्म्याचं पेटंट त्याला मिळालेलं आहे. आपण पुढे जाऊयात. आता आपल्याला आय म्हणजे काय कळालं, आयपी म्हणजे काय कळालं, आयपीआर म्हणजे काय कळालं, पेटंट कशाचं घेता येतं ते कळालं, पेटंट कशाचं घेता येत नाही ते कळालं, पेटंट घेण्यासारखं काय परिस्थिती आहे ती कळाली. मग आता आपण जाऊयात टुवर्ड्स फायलिंग ऑफ दी पेटंट्स. आपण आता फायलिंग कडे चालूय. आपल्याकडे फायलिंग करायची आता पेटंट म्हणजे काही माहिती झालं. आता फायलिंग करताना काय करतो, पहिली गोष्ट आहे राईट डाऊन आयडिया ॲज डिटेल्स ॲज पॉसिबल. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पेटंट घ्यायचं, समजा ही पेन आहे, ह्या पेनचं तुम्हाला पेटंट घ्यायचंय. पेटंट
पेजचे घेताना त्याच्या संबंधित सगळ्या तुम्ही शक्यतेचं वर्णन करायचंय. तिला काय काय पाहिजे, लिहिण्यासाठी काय पाहिजे, झाकण्यासाठी काय पाहिजे, लटकवण्यासाठी काय पाहिजे, साईज काय पाहिजे, हातात धरण्यासाठी काय पाहिजे का, या सगळ्या बाबीचं किती लहान टाचणी जर असली तर त्याच्या संदर्भात जर पेटेंट घ्यायचं तर त्याच्या संबंधित सविस्तर अशी माहिती पहिल्यांदा आपल्याला गोळा करायला. दुसरं काम आहे चेक द पेटेंटिबिलिटी ऑफ द सब्जेक्ट. त्या सब्जेक्टची पेटेंटिबिलिटी आहे का. एक मिनिट, बाहेरून आवाज येतोय. त्या सब्जेक्टची पेटेंटिबिलिटी आहे का ते पाहावं लागतं. काय आपण भरपूर विचार केला, भरपूर लिहिलं, परंतु ते जर ऑलरेडी पेटेंटेड असेल किंवा ज्याचं पेटेंट घेता येत नाही ती जर वस्तू ती असेल तर आपल्याला पेटेंट घेता येत नाही. द सेकंड पार्ट इज वी हॅव टू चेक पेटेंटिबिलिटी ऑफ सब्जेक्ट मॅटर. आणि जर ठरलंच आपल्याला किंवा चला पेटेंट घेता येतं, मग पुढे काय करावं लागतं. वी हॅव टू सर्च ऑन दी वेबसाईट्स. त्याला इंटरनॅशनल वेबसाईटवर आपल्या पेटेंटचं टायटल शोधावं लागतं. सेम पेटेंट जर नाही सापडलं त्याच्या संबंधित पेटेंटचा अभ्यास करावा लागतं. तुमचं लिहिलेलं लिखाण, पूर्वी असलेलं पेटेंट यामध्ये काय फरक आहे तो प्रूव्ह करावा लागतो. तुमचं पेटेंट किंवा तुमची इम्प्रुव्हमेंट ही त्याच्यापेक्षा कशी वेगळी आहे हे सांगावं लागतं. हे सांगण्यासाठी जगातल्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागतं. पहिलं काम काय, सर्च. सेकंड आहे ड्राफ्ट. एकदा जर सर्च झालं आपल्याला लिटरेचर की मग आपल्याला काय करायचं, ड्राफ्ट करावा लागतो. ड्राफ्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट बिकॉज द पेटेंट लँग्वेज इज डिफरंट लँग्वेज, not the regular language. There are specific meanings of special words, so that drafting is also important as like this searching. मग आता पेटेंट कुठे सर्च करायचे. जगात जर आपल्याला पेटेंट दाखल करायचं झालं आपल्याला तर या 5 वेबसाईट खूप झाल्या. म्हणजे याच्यामध्ये 70 ते 75 वर्षाचा डाटा सेव्ह आहे. आज जेवढे पेटेंट पब्लिश आहेत जगात ऑलरेडी अलीकडचे ते सगळे यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे आपला सर्च करण्यासाठी पहिला आहे गुगल पेटेंट, दुसरा आहे USPTO पेटेंट, तिसरा आहे इनपास भारतीय पेटेंट सिस्टीम आहे, नंतर आहे ESPC नेट आहे युरोपियन पेटेंट सिस्टीम आहे, नंतर आहे वायपो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. या 5 वेबसाईटवर जर आपण जाऊन जर आपलं पेटेंट चेक केलं तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही जगातल्या वेबसाईटवर पेटेंट सर्च करायचं. सर्चिंग तो फायलिंगचा पेटेंटेबल वस्तू असेल आपण सर्च केलेला आहे, रेफरन्सेस काढलेले आहेत, ड्राफ्ट केलेला आहे. तो ड्राफ्ट केल्यानंतर आता भाग येतो फायलिंगचा. आपण आता फाईलकडे चाललोय. पुढे जाऊयात. आपण एक साधं उदाहरण सांगतो. मी परवाच किती तारखेला हे सर्च केलं आहे बघा. परवाच्या सप्टेंबर का ऑक्टोबर मध्ये मी सर्च केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी पेन हा शब्द टाकला होता. या पेन ह्या शब्दावर टाकल्यानंतर फक्त 1,62,225 पेटेंट्स मला दिसले आहेत. आजही तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेलात USPTOच्या पेन हा शब्द टाकला तर 16,000 पेक्षा अजून 1,62,000 पेक्षा अजून वाढ झालेली असेल. म्हणजे एका पेनवर साधारण 1.5 लाखाचे पुढे पेटेंट आपल्याला दाखल करता येतात हे सिद्ध होतं. हे सर्च करावं लागतं आपल्याला, आपल्याकडे कुठे पेटेंट सर्च करायचं आहे ते. आता पुढे जाऊयात आपण. पेटेंट करण्यासाठी इसेन्शियल काय गोष्ट आहे, ती गोष्ट अवेलेबल असून इट शुड बी न्यू. इथं जर चित्र पाहिला तुम्ही, एकाने रोबोटचा शोध लावला आणि हा माणूस त्या पेटेंट ऑफिसकडे पेटेंट फाईल करायला गेला तर तिथं ऑलरेडी रोबोट आहे. तो रोबोट नेक्स्ट म्हणून अशी माणसं आज सोडतो. याचा अर्थ काय, इट इज नॉट न्यू. म्हणजे नवीन नसेल तर त्याला पेटेंट घेता येत नाही. त्यासाठी हे चित्र मी इथे दिलेलं आहे. पुढे जाऊयात. फायलिंग ऑफ पेटेंट्स. पेटेंटच्या 2 प्रकारे फायलिंग करता येतात. पहिली फायलिंग आहे मॅन्युअल फायलिंग, नेहमीसारखे फॉर्म डाउनलोड करणे, भरणे आणि पोस्टाने पाठवणे. दुसरी आहे ई फायलिंग, कुठेही न जाता सर्व लिटरेचर आपण ई माध्यमातून फाईल करू शकतो घरी बसून. अगदी फीस सुद्धा ई ट्रान्झॅक्शन आपण भरू शकतो. देर आर 2 टाइप्स ऑफ फायलिंग. वन इज द मॅन्युअल फायलिंग अँड सेकंड इज द ई फायलिंग. आता पुढे जाऊयात आपण. हु कॅन फाईल द पेटेंट. पेटेंट कोण दाखल करू शकतो ते सुद्धा पाहिलं पाहिजे. पेटेंट स्वतः तो व्यक्ती ज्याने बनवलं तो दाखल करू शकतो, नंबर 1. नंबर 2, जॉईंटली. समजा 2-3 मिळून रिसर्च केला असेल, अनेक व्यक्तींनी मिळून किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटनी काही फायनान्स दिला असेल तर ह्या सर्वांना जॉईंटली पण पेटेंट दाखल करता येतं. अजून पुढे जाऊयात. तिसऱ्या पद्धतीनं आपण एखादा असाईन जर घेतला, त्याला असाईन करून दिला अधिकार, तू माझे पेटेंट दाखल कर, तो पेटेंट दाखल करू शकतो. नंतर येऊयात आपण ऑथोराइज्ड IPR एजंट. ऑथोराइज्ड IPR एजंट म्हणजे काय, पेटेंट ऑफिस परीक्षा घेतं. ती परीक्षा पास झालेल्या लोकांना IPRचं मार्गदर्शन करण्यासाठी लायसन्सिंग दिली जाते आणि त्या परवानगीच्या खाली काम करणाऱ्या लोकांकडे जाऊन पण सुद्धा आपल्याला पेटेंट दाखल करता येतो. हा 4था प्रकार आहे, बाय ऑथोराइज्ड IPR एजंट. नंतर येतो आपण 5वा प्रकार. समजा त्या व्यक्तीने पेटेंट तयार केलं, सगळं केलं, परंतु दुर्दैवाने त्याचा अंत झाला तर अशा व्यक्तीला त्याच्या लिगल
वारसा काढून सुद्धा पेटेंट दाखल करता येतं. म्हणजे पेटेंट तयार केल्यानंतर तो कधीच आपल्याला न फाईल करता येईल अशी कुठलीच अडचण नाही. व्यक्तीकडून, असाइन केल्याकडून, IPR एजंटकडून किंवा एखाद्या वारसाकडून आपल्याला पेटेंट दाखल करता येतं. आपण पुढे जाऊयात. पेटेंट फायलिंग फॉर्म्स. आपण पेटेंट लिहिले, पेटेंट तयार केलेलं आहे, पण त्याची फॉर्म्स आणि फीस कशी असते ती पण पाहिली पाहिजे. पेटेंटसाठी बरेच फॉर्म लागतात, पण आवश्यक फॉर्म असलेले हे 4 आहेत. पहिला आहे ऍप्लिकेशन फॉर पेटेंट, दुसरा कम्प्लीट स्पेसिफिकेशन, तिसरा रिक्वेस्ट फॉर पब्लिकेशन, चौथा रिक्वेस्ट फॉर पब्लिकेशन एक्झामिनेशन. हे जे 4 फॉर्म्स हे कंपल्सरी आहे. त्याची फीस 1600, 2500 आणि 2500 आहे. हा पहिला फॉर्म काय, जस्ट ऍप्लिकेशन आहे. दुसरा म्हणजे काय, समजा तुम्ही पहिल्यांदा पेटेंट दाखल करायची, आज तुमची इच्छा झाली की या गोष्टीवर आपण पेटेंट दाखल करू शकतो. आज तुम्हाला सगळंच पेटेंट दाखल करायची गरज नाही. आपलं केवळ नाव, अबस्ट्रॅक्ट आणि ते टायटल एवढे जर आपण 1600 रुपये फीस भरून पहिले जर ऍप्लिकेशन भरून जर पाठवलं तर आजपासून आपल्याला त्या पेटेंटचा भविष्यात ग्रँट झाला तर अधिकार मिळू शकतो. म्हणजे देर इज नो डुप्लिकेशन. म्हणजे तेच टायटल घेऊन पुन्हा त्या क्षणापासून कुणी पेटेंट दाखल करू शकत नाही. फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ पेटेंट ऑन युअर नेम यू कॅन फाईल प्रोव्हिजनल. जस्ट एक ऍप्लिकेशन फॉर्म अबस्ट्रॅक्ट देऊन तुम्ही आजच तुमच्या नावाचं पेटेंट दाखल करू शकता. मग कम्प्लीट स्पेसिफिकेशन केव्हा येतं, 1 वर्षानंतर. म्हणजे कम्प्लीट फायलिंग कशी असते, पहिली फायलिंग आहे, हॅलो हॅलो हा सर बोला. हा चालू आहे सर, चालू आहे सर. प्रॉब्लेम आला ना. हा, पहिली screen मध्ये फायलिंग problem टाइप्स ऑफ फायलिंग. पहिला प्रोव्हिजनल फायलिंग आहे. 1 मिनिट सर, कुठे गेले ते बघतो. पहिली प्रोव्हिजनल फायलिंग आहे, म्हणजे आपण जस्ट अबस्ट्रॅक्ट टायटल टाकून फायलिंग करू शकतो. परंतु कम्प्लीट फायलिंग केलं तरच पेटेंट पुढे एक्झामिनेशन साठी किंवा पब्लिकेशन साठी येऊ शकते. ह्याला किती वेळ मिळतो, ह्याला 1 वर्ष मिळू शकतो. प्रोव्हिजनल फायलिंग केल्यानंतर त्याच टायटल खाली आपण सगळे डिटेल्स 1 वर्षभर अभ्यास करून आपण टाकू शकतो. त्याला आपण कम्प्लीट स्पेसिफिकेशन नंतर फायलिंग म्हणू शकतो. पहिली प्रोव्हिजनल करावीच अशी नाही, परंतु केला तर दुसरं कोणी ते नाव घेऊ शकत नाही, ते टायटल टाकू शकत नाही. म्हणून आपण प्रोव्हिजनल फायलिंग करायची, त्यानंतर वर्षभरामध्ये कम्प्लीट फायलिंग करायची. जर तुम्हाला कम्प्लीट प्रोव्हिजनल फायलिंग करायचं नसेल तर एकदाच मग कम्प्लीट फायलिंग करू शकतो आपण विदिन 1 इयर. पुढे प्रोव्हिजनल फायलिंग साठी काय लागतं, मग प्रोव्हिजनल फायलिंग साठी लागतो, कुठे चाललंय ते थोडंसं, हॅलो, प्रोव्हिजनल फायलिंग साठी काय लागतं, सर, बोला ना. फॉर्म नंबर 1 आणि फीस एवढंच लागतं फक्त प्रोव्हिजनल फायलिंग साठी. त्याची जी फीस आहे ती वर सांगितली. कम्प्लीट फायलिंग साठी काय लागतं, फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 19, फॉर्म नंबर 18 आणि त्याची फीस. म्हणजे काय, फॉर्म नंबर 1 तर लागतोच. 9 आणि 18 मध्ये फॉर्म फॉर पब्लिकेशन ऑफ रिक्वेस्ट आणि फॉर्म फॉर एक्झामिनेशन ऑफ रिक्वेस्ट, हे 2 फॉर्म सोबत भरले तरच आपलं पेटेंट हे पब्लिश होतं किंवा एक्झामिनेशन होतं. त्यानंतर आपल्याला ऑफिसेस कुठे आहे जिथे पेटेंट दाखल करता येतं ते. पहिलं ऑफिस आहे मुंबई ऑफिस, दुसरं ऑफिस आहे चेन्नई, न्यू दिल्ली आणि कलकत्ता. असे 4 ऑफिस आहेत की जिथे आपण पेटेंट दाखल करू शकतो. तो काही भाग तेवढा महत्वाचा नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रासाठी आपण मुंबईला पेटेंट दाखल करू शकतो. जो एरियात जो व्यक्ती राहतो त्याला त्या ज्युडिक्शन एरियामध्ये तो पेटेंट दाखल करू शकतो. आता पेटेंट ग्रँट प्रोसेस कशी असते आपण पाहूयात. पहिल्यांदा आपण प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन, ते ऑप्शनल आहे, भरू वाटलं भरा की न भरा, कम्प्लीट स्पेसिफिकेशन करू शकतो. त्यानंतर पेटेंटचं पब्लिकेशन असतं. नंतर फायलिंग रिक्वेस्ट आपण लगेच करत आहोत आणि हे रिक्वेस्ट केलेली अगोदर आहे, पब्लिकेशन रिक्वेस्ट केलेली आहे. आता आपल्याला काही वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर पहिला रिपोर्ट येतो आपल्याकडे एक्झामिनेशनचा की तुमचं पेटेंट एक्झामिन करण्यात आलेलं आहे, यामध्ये या त्रुटी आहेत, या आपण या 1 वर्षाच्या आत आपण भराव्या. टाइम फॉर कम्प्लायन्स ऑफ FER आपला 1 वर्ष असतो. जर आपण त्या त्रुटी 1 वर्षात भरून दिलं, त्यांचं त्याच्यावर समाधान झालं तर पेटेंट सर्टिफिकेट मिळू शकतं आपल्याला. नाही तर ते चुकीचं समजलं जातं. आपल्याला संधी दिली जाते पुन्हा क्युरी दुरुस्त करण्यासाठी, ही अशा प्रकारची प्रोसेस आहे. असं आपल्याला पेटेंट जर मिळालं तर पेटेंट मिळालं तर आपल्याला शांत राहता येत नाही. मला पेटेंट मिळालेलं आहे, हे पेटेंट काही काळापुरतंच असतं, म्हणजे 20 वर्षापुरतं. परंतु 20 वर्ष असले तरी आपल्याला दर 2 वर्षाला आपल्याला काय फीस लागते. पहिल्या 2 वर्षासाठी 0 फीस आहे, 3 ते 6 वर्षासाठी 2000, 7 ते 10 वर्षासाठी 6000, असं 20 वर्षासाठी आपल्याला 20,000 फीस ही टप्प्याटप्प्याने भरली तरच आपल्या नावावर ते पेटेंट इन्फोर्स असतं. नाही तर ते पेटेंट त्या समाजाची किंवा त्या देशाची मालमत्ता होते, आपला अधिकार त्या दिवशी संपवतो, जर आपण ती फीस टर्मची भरली नाही तर. मग ही टर्म किती दिवस असते, टेन्युअर ऑफ IPR. पेटेंट 20 वर्ष चालतं, रिन्यू करत राहावं लागतं. कॉपीराईट 70 वर्ष त्या व्यक्तीच्या आजीव असतो. डिझाईनचं कॉपीराईट हा 15 वर्ष असतो. ट्रेडमार्कचं 10 वर्ष असतं, परंतु इट इज इफ रिन्युएबल आफ्टर 10 इयर्स. म्हणजे 100 वर्षापूर्वीच्या कंपन्या, 150 वर्षाच्या पूर्वीच्या कंपन्या कसं काय ट्रेडमार्क वापरू शकतात, दे हॅव टू रिन्यू आफ्टर 10 इयर्स.
सो दॅट इज दी ऍक्टिव्ह ट्रेडमार्क 1. नंतर प्लांट ब्रीडर राईट हा 15 वर्ष चालतो. 15 वर्षांतर ते बियाणं तो समाज फ्रीली वापरू शकतो. आता एक चांगली बातमी सांगतो. या गव्हर्नमेंटने परवा नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेलं आहे की त्यांच्याकडे असलेले 450 जे पेटंट आहे आपल्या देशाचे, ते पेटंट लोकांसाठी फ्री ऍक्सेस करायला दिलेले आहे. म्हणजे एखाद्या कंपनीला पेटंट वाला रॉयल्टी किती मागतो, आपला जास्त इन्व्हेस्टमेंट होऊ शकतो, तसं न होऊ देता स्वतः गव्हर्नमेंटने 450 निवडक पेटंट हे भारतातल्या लोकांसाठी फ्री ऍक्सेस साठी दिलेले आहे. म्हणजे एखादा व्यक्ती त्या पेटंटवरचं त्या इनोव्हेशनवरचा आयडिया घेऊन आपलं स्वतःचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकतो. तर याच्यावरून असं वाटतं आपल्याला पेटेंटिंग इज इझी आणि इन्व्हेन्शन इज टफ. खऱ्या अर्थाने इन्व्हेन्शन आपण करतो, परंतु जे अवघड भाग आहे तो करतो, परंतु जो पेटेंटिंगचा भाग जो सोपा आहे तो आपण करत नाही. मला वाटतं अकॅडमिक मधला प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे अनेक आयडिया असतात, अनेक शोध लावलेले असतात, अनेक पेपर पब्लिश केले असतात, जर अशा पेपरमध्ये अशा आपल्या रिसर्चमध्ये जर काही पोटेन्शियल तसं असेल, निश्चितच त्याचं पेटेंट आपल्याला घेता येतं. आणि तो तुम्ही पेटेंट घेण्याचा जो जे आहे इफर्ट्स आहेत ते तुम्ही घ्यावं. आणि निश्चितच या व्याख्यानातून सरांना मी धन्यवाद देतो की या विषयावर आपल्या सर्वांशी मला बोलण्याची संधी दिली. आणि पेटेंट हा एक गोष्ट जरी आपल्या लक्षात आली तरी आपलं इनोव्हेशन आपण पेटेंटच्या माध्यमातून कसं जगापुढे आणू शकतो, आपल्या इन्स्टिट्यूटचं, आपल्या देशाचं नाव कसं पुढे नेऊ शकतो, हे तुम्ही त्यातून ठरवावं अशी एक मला माफक अपेक्षा आपल्याकडून आहे. मला संधी दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सर. हॅलो. हा सर. हा थँक्यू सर फॉर युअर व्हेरी नाईस लेक्चर. आणि आता मी सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना विनंती करतो की त्यांनी जर या संदर्भामध्ये सरांशी काही डिस्कशन करायचं असेल तर आजचा जो टॉपिक आहे हा डिस्कशनसाठी खुला झालेला आहे असं मी सांगतो आणि प्रश्न विचारण्याची विनंती करतो. तर आता 15 मिनिटं विचारता येतील आपल्याला, त्याच्यानंतर ब्रेक होईल आहे. बरं सर. हो हो. बरं. सर माझा पहिला प्रश्न आहे. हो सर माझा पहिला प्रश्न आहे. आम्ही हो सर, गणितामध्ये रिसर्च करतो, गणित सारख्या हो सर. विषयामध्ये रिसर्च करतो आम्ही, परंतु पेटंट कसं हो करावं सर. हे अद्याप आम्हाला कोणी सांगितलं नाही. आणि आज तुम्ही पहिल्यांदा सांगितलं आम्हाला, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर आम्हाला थोडं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. हा सर, गणितामध्ये अशा प्रकारे आपला पेटंट घेता येईल सर की गणिताचे काही कोडी सोडवण्यासाठी, गणित सोडवण्यासाठी काही मॉडेल बनवता येतात तुम्हाला. बरोबर आहे सर. काही मॉडेल आपल्या गणितातल्या सोल्युशन साठी जर तुम्ही ते मॉडेल बनवलं आणि ते निश्चितच इनोव्हेटिव्ह असणार आहे, त्याची डिझाईन तुम्हाला पेटंट करता येतं आणि त्यातून निघालेला पेपर तुम्हाला बुक कॉपीराइट करता येतं. त्यातून एखादं मॉडेल जर तुम्ही बनवलात की एखादा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, तर निश्चितच गणितात सुद्धा पेटंट घेण्याची क्षमता आहे आणि घेता येतं. मॉडेल बनवायचं फक्त त्या गणित सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे सर. दुसरा प्रश्न असा आहे सर, आम्ही आदिवासी भागामध्ये काम करतो होय. आणि आदिवासी भागामध्ये एवढं इनोव्हेटिव्ह त्या ठिकाणी लिटरेचर आहे लोकांचं, म्हणजे आदिवासी लोकांचं लिटरेचर असेल, त्यांच्या कलागुण असतील, त्यांच्या भाषा असतील, त्यांच्या कलागुण आहेत, त्याचं आपल्याला पेटंट घेता येईल काय त्यांच्या माध्यमातून, त्यांच्याच नावावर? त्यांच्या नावावर कसं घेता येते, त्यांचं जे बोली भाषा असेल, त्यांचे काही डान्स असतील, त्यांचे काही उपक्रम असतील, तर ते उपक्रम आपल्याला कॉपीराइट मध्ये घेता येते, ऑडिओ व्हिज्युअल मध्ये. बरोबर आहे सर. आणि त्यांनी जर एखादी खेळणी बनवली किंवा काही वस्तू बनवली तर ती डिझाईन मध्ये घेता येते. आणि युजफुल आर्टिकल असेल कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तर पेटंट घेता येतं. डिझाईन घेता येते त्याची, आपल्या डिझाईन म्हणून IPR आपण रजिस्टर करू शकतो त्यांनी केलेली खेळण्याची. जसं आपण आंध्रामध्ये कुठे ते खेळण्याचं गाव आहे बघा सर, त्या खेळण्या IPRच्या जिओग्राफी इंडिकेशन्स मध्ये आहे. म्हणजे त्यांनी केलेली एखादी खेळणी डिझाईन म्हणून घेऊ शकतो आणि युटिलिटी असेल त्या मॉडेलचं पेटंट घेऊ शकतो. आणि त्यांचे पारंपरिक गेम, त्यांचे नृत्य, त्यांचे काही कलागुण हे सगळे आपण ऑडिओ व्हिज्युअल्स करून कॉपीराइट घेऊ शकतो आपण. ठीक आहे सर. थोडा वेळ काल कमी पडला म्हणून मी आज जरा घाईत घेतलं त्या कॉलेजला. म्हटलं आपण प्रश्न विचारा सर, छान प्रश्न होते तुमचे. हॅलो सर. सर अजून एक प्रश्न. हा बोला. हॅलो. बोला बोला तुम्ही. हा सर. मॅडम माझा सर खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही, थँक्यू. हॅलो.
आवाज येतोय? हा बोला बोला तुम्ही बोला तुम्ही. सर तुम्ही जे 5 वेबसाईट म्हणाले, होय मॅडम. आपल्याला जर सर्च करायचं असेल तर 5 ज्या वेबसाईट सांगितल्या हा, हा, हा. त्या बघायला पाहिजे होत्या. हो, अजून मॅडम. परत कोणत्या आहेत त्या वेबसाईट ते सांगाल? आपण सरांकडून ते तुम्ही शो घेऊन टाकले मग त्याचा स्क्रीनशॉट देतील सर तुम्हाला 5 वेबसाईटचा. बर मॅडम ते बर गुगल किंवा इन मी पास सरांकडे हो ते बरं ठीक आहे. देतो, ते तुम्हाला देईल. सर देतील तुम्हाला, मी त्यांच्याकडे देतो. ओके ओके थँक्यू सर. ठीक आहे. ओके थँक्यू मागचे जे सर. प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला, बोलू का सर? तर मागच्या विषयाला अनुसरून आणखी एक प्रॉब्लेम आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये सेल आहे सर. या सेलच्या माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूच्या वस्तू कलागुणा म्हणून बनवल्या जातात. पेटंटच्या या होय. संदर्भात त्याची डिझाईन विद्यार्थ्यांचे हा, तर तुम्ही केलेली ती युनिक डिझाईन जर असेल तर ते डिझाईन हे IPR मध्ये आपण त्याला रेजिस्टर करू शकतो. बनवलेले आहेत, बुलक कार्ड बनवलेले आहेत, वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या होय. आहेत, ट्रे बनवलेले आहेत. हा हा. तर तुम्ही त्याचे स्केचेस तयार करायचं, डायमेन्शन तयार करायचं, त्याचं सगळं टोटल फोटोग्राफी तयार करायची आणि ते डिझाईन या सेक्शन मध्ये आपण दाखल करू शकतो. म्हणजे आपले 7 प्रकार आहेत ना IPR चे, त्यापैकी डिझाईन नावाच्या प्रकारामध्ये डिझाईन व्हॉट इज इट इज द आर्टिकल डिझाईन्ड 2D और 3D मॉडेल जे आहेत ना, ते सगळे IPR च्या डिझाईन मॉडेल मध्ये तुम्हाला पेटंट दाखल करता येतात. म्हणजे IPR दाखल करता येतात. ओके सर. डिझाईन या प्रकार. ओके सर, वी विल ट्राय इन फ्युचर सर. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. एकदा मी कॉलेजला गेलो होतो, एका मॅडमने विचारलं, सर मी तर सोशलॉजी मॅडम आहे, मला पेटंट दाखल करता येतं का? मग मी म्हटलं, मॅडम तुम्ही स्वयंपाक करता का? तर स्वयंपाक आणि मॅडमचा संबंध असणारच. मी म्हटलं तर त्याचा काय संबंध आहे? मी सांगितलं तुम्ही किचन मध्ये असता, किचन मध्ये अनेक वस्तूचा तुम्हाला उपयोग होतो. मग त्यामध्ये ड्रॉबॅक हे तुम्हाला कळतात. साधी पक्कड असेल, एखादं स्टँड असेल, एखादा चिमटा असेल किंवा एखादा कप काही असेल, तर हे तुम्हाला जर मॉडेल जर डिझाईन जर समजा करता आली उपयोगीच्या दृष्टिकोनातून, तुम्ही तशी जर स्केच जर दाखल केली तर डिझाईन या सगळं तुम्हाला घेता येतं. आणि ते जर मॉडेल समजा फरशी पुसायचं तुम्ही बनवलं एखादी वस्तू किंवा अजून कुठली समजा, म्हणजे पहिल्याचे ड्रॉबॅक काढून तर तुम्हाला त्याचं पेटंट दाखल करता येते. म्हणजे पेटंट हा केवळ PG लोकांचा, अकॅडमिक इन्स्टिट्यूटचाच किंवा सुशिक्षितांचाच असा प्रश्न नाही. हा पेटंट हा विषय अनपढ लोकांचा सुद्धा आहे. एखादा अनपढ व्यक्ती सुद्धा एखादा चांगली वस्तू तयार करू शकतो, युटिलिटी असलेली. मग तो जर IPR रिजनच्या मार्फतून जर पेटंट दाखल करू शकला तर ते सुद्धा त्याला मिळू शकतं. म्हणजे इथं वयाचं बंधन नाही, इथं शिक्षणाचं बंधन नाही. फक्त त्या व्यक्तीने ती वस्तू उपयोगी बनवली पाहिजे. एक साधी बॉटल आहे समजा किचन मधली पाणी प्यायची, तर ती बॉटल पहिल्यांदा अशी कशी होती, सरळ होती. त्यानंतर पुन्हा त्याला थोडा बाक आला असा धरण्यासाठी, मग पुन्हा काय आलं, त्याला थोडं थेडस आले की घाम आला तर पडू नये म्हणून. म्हणजे हे सगळे जे इम्प्रुव्हमेंट आहेत हे कशासाठी आहेत, वापरात आल्यानंतर मग हे डिझाईनच्या स्वरूपात आपण त्याला रजिस्टर्ड करू शकतो IPR. आणि ते जर ऍक्टिव्ह मॉडेल असेल तर मात्र पेटंट घेता येतं. बोला सर. हॅलो वानांजे हो, सर, सर. तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न? वानांजे सर. जरी काही काळजी नाही सर, तुम्ही मला माझा मेल ID आणि हे द्या. आज जरी हो, कम्युनिकेशन हो. प्रॉब्लेम आला तर सर कधी कम्युनिकेशन करू शकतात. म्हणजे त्यांना आज जरी कम्युनिकेशनला अडचण आली तरी. चालेल चालेल चालेल. आणि सर आपल्याला सेकंड सेशन घ्यायचं आहे आणखी? काही असतील तर. तर सेकंड सेशन हो सर, घ्यायचं आहे चालते आपल्याला. चालते. मला सांगा वेळ, त्यावेळेला मी हजर होतो. हो हो. किती वाजता यायचं सर लगेच 2 वाजताची वेळ आहे. हा 2 चालेल, वाजता चालेल, म्हणजे चालेल. 10 मिनिटानंतर. सर्व हो सर. हो, सर ओके. सर्व सहभागी चालेल. पार्टिसिपंटला विनंती आहे की त्याने 2 वाजता पुन्हा जॉईन व्हायचं आहे. 10 मिनिटाचा ब्रेक आहे आपला. ठीक आहे. हॅलो आनंदराव. हा सर. तर हा 2 वाजता परत जॉईन, 2 वाजता नंतर 2 वाजता जॉईन करू. त्याच्यावर जॉईन व्हायचं आहे आता. हो हो हो. हो हो हो. सर्वांना विनंती आहे की जो दुसऱ्या मीटिंग साठी
हा दुसऱ्या मीटिंगचा आपण आयडी 2 ते 3 चा आयडी आणि पासवर्ड पाठवलेला आहे ASC चिखलदरा व्हॉट्सअप ग्रुपला. त्याचा उपयोग करावा आता 2 वाजता. ठीक आहे आनंदराव. ओके सर. ओके थँक्यू सर. ओके ठीक आहे बंद ओके करता. थँक्यू एव्हरीवन. ओके ओके हो थँक्यू सर. गेल्या
तिकडच्या कानातल्या